हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. सो आज आपण शेडिंगच्या 5 टेक्निक्स बघणार आहोत. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतो. कमेंट करा की माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अँड नेक्स्ट टॉपिक मी काय घेऊन येऊ किंवा नेक्स्ट टॉपिकमध्ये मी तुमच्याबरोबर काय शेअर करू ते सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आपण आज 5 शेडिंग टेक्निक्सबद्दल बघणार आहोत. सो मी तुम्हाला ते 5 शेडिंग टेक्निक सांगते. फर्स्ट आहे हॅचिंग, सेकंड स्टिपलिंग, स्क्रबलिंग, स्मूथिंग अँड क्रॉस हॅचिंग असे आपण 5 शेडिंग टेक्निक्स ड्रॉ करणार आहोत. सो आपण स्टार्ट करूयात शेडिंग टेक्निक्स ड्रॉ करायला. सो हे असे 5 शेडिंग टेक्निक्स आपण ड्रॉ करणार आहोत. फर्स्ट हॅचिंग, स्टेपलिंग, स्मूथिंग, क्रॉस हॅचिंग अँड स्क्रिबलिंग. सो फर्स्ट आपण हॅचिंग करणार आहोत. जे शेडिंग्स करते ते मी तुम्हाला दाखवते. सो आपण फॅबर कॅस्टलच्या पेन्सिल्स यूज करत आहोत. ग्रॅफाईट पेन्सिल्स आहेत त्या फॅबर कॅस्टलच्या. डार्क शेड्स आहेत. सो या पेन्सिल्स आपण यूज करणार आहोत. आउटलाईन सर्कल काढण्यासाठी मी मेकॅनिकल पेन्सिल यूज केली आहे, जी नॉर्मल स्टोअरमध्ये सुद्धा भेटते. ही मी नॉर्मल स्टोअरमधूनच घेतलेली आहे 0.5 mm ची. सो ही पेन्सिलने आपण आउटलाईन ड्रॉ केली, कारण ह्या पेन्सिलने खूप लाईट आउटलाईन ड्रॉ होते अँड आपल्याला ती रफी करता येते किंवा ती हाईड होऊन जाते आपल्या शेडिंगमध्ये. सो त्यासाठी ही पेन्सिल मी यूज केली आहे. अँड हा इरेझर सुद्धा अप्सराचा इरेझर आहे, जो मी नॉर्मल शॉपमधूनच घेतलाय. सो फर्स्ट आपण हॅचिंग करणार आहोत. पण फर्स्ट HB पेन्सिलचा यूज करूयात. हॅचिंगमध्ये जस्ट आपल्याला स्ट्रेट लाईन सोडायच्या असतात. डार्क टू लाईट जायचे आपल्याला. तुम्ही माझ्यासोबतही प्रॅक्टिस करू शकता. सो आपलं हॅचिंग करून झालं आहे. आपण स्टिपलिंगकडे येऊयात. सो स्टिपलिंगमध्ये आपल्याला स्टिपलिंगमध्ये जस्ट आपल्याला डॉटने शेडिंग करायची असते. सो हे सुद्धा आपण डार्क टू लाईटपर्यंत नेणार आहोत. सो आपण सुरुवात लाईटपासून करूयात.
आपण HB पेन्सिल घेतोय ब्लेंडिंगसाठी. क्रॉस हॅचिंगकडे येऊयात. सो आपण हे स्ट्रेट हॅचिंग केली आहे, म्हणजे आपण इथे सरळ लाईन सोडल्यात. सो क्रॉस हॅचिंगमध्ये आपण अशा तिरक्या लाईन सोडणार आहोत. देन इथून पण आपण ओढू शकतो. आपण ह्या आडव्या सुद्धा लाईन सोडू शकतो. खूप इझी मेथड्स आहेत ह्या, खूप इझी शेडिंग टेक्निक्स आहेत ह्या. सो क्रॉस हॅचिंगचं झालं आहे आपलं. सो आता आपण येऊयात स्क्रिबलिंगकडे. सो व्हिडिओ बनवून थोडासा कंटाळा आला. एका जागेवरती बसून कंटाळा येतो. सो थोडंसं फिरल्यानंतर थोडंसं फ्रेश वाटतं. सो थोडंसं फिरून येऊयात, शेतामध्ये जाऊन येऊयात. सो मी तुम्हाला दाखवते आमच्या शेतातला नजारा. सो
करायचो आपण मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये, हे असं 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 आपण करायचो. बट आत्ता आपण एकदम एकदम छोटे छोटे स्क्रिबल्स करायचे. सो आपले 5 शेडिंग टेक्निक्स कंप्लीट झालेत. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. सो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. प्रॅक्टिस करत राहा, डू प्रॅक्टिसिंग, बिकॉज आपला हँड आणि आपला हात आणि आपल्या पेन्सिलवरती सगळं डिपेंड असतं. जसा आपला हात वळेल तशी पेन्सिल वळते आणि ते पेन्सिलचं प्रेशर कंट्रोल करणं देखील आपल्याच हातात असतं. सो प्लीज प्रॅक्टिस करत राहा. जेवढी प्रॅक्टिस करचाल तेवढं त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स येत जातो आणि आपण एकदम ॲक्युरसी तयार करत असतो. सो प्रॅक्टिस करत राहा, ड्रॉ करत राहा माझ्यासारखं. सो थँक सो मच माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. अँड आय होप तुम्हाला खूप हेल्प झाली असेल माझ्या या व्हिडिओ थ्रू. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.